धनंजयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, ते नमस्कारोनी आता. सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असून, सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री शिवांचे चरणी साष्टांग दंडवत असून, सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा आदिशक्ती भगवती राजराजेश्वरी ललितांबिका महात्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी मातेच्या चरणी साष्टांग दंडवत असून, भगवान वेदव्यास सूत मुनी समस्त भगवतीचे भक्तांचे चरणी वंदन असो. सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराज, ज्ञानेश्वर सद्गुरू श्री केशवदत्त महाराज, समर्थ सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो. अखिलांतरी आम्ही भगवतीला वंदना करून श्रीमद देवी भागवताच्या या सुंदर अशा अंबा यज्ञाला आपण या पनवेल ग्रामी प्रारंभ करूयात. जगदंबा माता की जय. आदिशक्ती भगवतीच्या परमकृपेने या ठिकाणी जगदंबेचं जागरण, जगदंबेचं सुंदर असं चिंतन, जगदंबेच्या स्वरूपाचं वर्णन, जगदंबेच्या अस्तित्वाची हृदयात जाणीव, या सगळ्याचा प्रेमानंद आपल्याला घ्यायचा आहे. इतर यज्ञ, इतर कार्य, इतर अनुष्ठानं, इतर कथा ह्या सगळ्या एकत्र केल्या तर या देवी भागवताच्या जगदंबिकेच्या एका कथेच्या ह्या तुलनेला कुठेही तोड नाही. जगदंबेचं हे स्तवन, स्तुती, गुणवर्णन हे सर्वार्थाने सर्वात श्रेष्ठ आणि परिपूर्ण करणारं असं जागरण आहे. जिथे अंतःकरणातल्या सुप्त शक्तीला जागवलं जातं त्याला भगवतीचं जागरण असं म्हटलं जातं. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली ती सुप्त शक्ती जी ब्रह्मविद्या आहे, जी सुप्त शक्ती जी महाविद्या आहे, जी सुप्त शक्ती जिला कुंडलिनी शक्ती असं म्हटलं जातं, जी सुप्त शक्ती की जी अंतरंगामध्ये निवास करण्यामुळे या देहाला चैतन्य किंवा जिवंतपणा आहे, त्या सुप्त शक्तीची ओळख करून घ्यायची आहे, तिची साधना करायची. देवी भागवत हे 3 स्तरांवरती सांगितलं जातं. एका स्तरामध्ये जगदंबिकेची ओळख आहे, म्हणजे स्वरूपाचं वर्णन आहे. एका स्तरावरती जगदंबिकेचं आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन आहे आणि तिसऱ्या स्तरावरती जगदंबिकेचं वैश्विक स्वरूपाचं सुंदर असं वर्णन आहे. अशी देवी भागवताची ही कथा इतर सगळ्या कथांच्या पेक्षा अत्यंत वेगळी अशी एक दिव्य कथा आहे. हिला कथा म्हटलंच नाही आहे, हिला जागरण म्हटलं आहे, हिला अंबा यज्ञ असं नामाभिधान दिलं आहे. हा काय आहे तर जगदंबिकेचा यज्ञ. यज्ञामध्ये काय होतं तर अहंकाराची राख होते आणि प्राप्त काय होतं तर अंतःकरणाची शीतलता प्राप्त होते. हा जो दिव्य असा, एक जरा मागच्या मंडळींना शांत करायला सांगा. हे दिव्य यज्ञाची जी एक वेगळी अनुभूती आहे, ही अनुभूती इथे आपण सर्वांनी या 9 दिवसामध्ये घ्यायची आहे. आपण यापूर्वी कथा ऐकली असेलही किंवा प्रथमही ऐकत असाल. आपल्याला कल्पना आहे की भागवत एक वेगळ्या स्तरावर आहे. श्रीमद भागवत
श्री रामचरितमानस किंवा रामायण हे एक वेगळ्या स्तरावरती आहे, तर देवी भागवत हे आत्मतत्व स्तरावरती, आत्मिक स्तरावरती आहे. याची रचनाच वेगळी आहे, याचं सांगणं वेगळं आहे, प्रतिपादन वेगळं आहे. याच्यामध्ये आम्हाला तिन्ही प्रकारातून आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ होतो, की ज्या तिन्ही अनुभूतीमध्ये एक आहे उपासना, की ज्याच्यामध्ये आपण भगवतीची उपासना करतो. दुसरी आहे ती मंत्र साधना, की जिच्यामध्ये आपण त्या भगवतीचं चिंतन मंत्रात्मक करतो. काही स्तोत्र, काही मंत्र, काही स्तुती, काही नाम इत्यादीने आपण तिची उपासना करतो. आणि तिसरं जे आहे ती तंत्र साधना, की त्या तंत्राच्या मध्ये आपण त्या भगवतीचं विशिष्ट प्रकारचं पूजन यंत्रात्मक किंवा अनुष्ठानात्मक करत असतो. या देवी भागवताच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला तिन्ही प्रकारातून हे चिंतन करायचे आहे. मी उलट सर्वांना प्रेरणा देईल की देवी भागवत ग्रंथ श्रवण करत असताना आपल्या प्रत्येकाच्याकडे एक वही आणि एक पेन असावं, की ज्याला काहीतरी वेगळी गोष्ट लक्षात येईल, उपासनेतली वेगळी गोष्ट लक्षात येईल, चिंतनातली, ती लगेच नोंदवून घ्या. कारण एरवी इतर अनेक कथा अनेक वेळा ऐकायला मिळतात, पण देवी भागवतातले परमरहस्यात्मक कथा हे खूप पुण्याईचं उदय झाल्यानंतर श्रवण करायला मिळते. किंबहुना भगवान सदाशिवांचं, श्री शिवांची परिपूर्ण कृपा ज्यावेळेला होते त्यावेळेला हा आंबा यज्ञ करण्याची प्रेरणा किंवा आंबा यज्ञ आपल्या हातून होतो. हे शिवशक्तीचं ऐक्य आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्याला हे शिवशक्तीचं ऐक्य कसं आहे, हे संपूर्ण ब्रह्मांडाचा हा सारीपाठ हा कसा हे दोघंजणं मिळून खेळतात. शिव आणि शक्ती, शिव आणि पार्वती, शिव आणि उमा, शिव आणि सती, हा कसा डाव टाकतात आणि कसं करतात, या ब्रह्मांड रचना कशी करतात, त्या अनेक गुप्त सूत्रांचं चिंतन या आपल्याला येणाऱ्या 9 दिवसांच्या मध्ये करायचं आहे. त्यामुळे ही जी कथा आहे, इतर अनेक कथा या वेगळ्या आणि भगवतीचं अनुष्ठानात्मक कथा वेगळी, त्यामुळे याला यज्ञ असं नामविधान दिलं आहे. आपण पुढे जाऊन यज्ञाच्या सूक्ष्म छटा बघणार आहोतच. पण यज्ञ म्हणजे नेमकं काय, की ज्याच्यामध्ये यजन आहे, याच्यामध्ये अंतःकरणामध्ये चिंतन आहे, ज्याच्यामध्ये सहजगत्या साधना परिपूर्ण होते, त्याला यज्ञ म्हटलं जातं. यज्ञाच्या अखेरीला एक विधी असतो, त्याला पूर्णाहुती असं म्हटलं जातं, की परिपूर्ण आहुती अर्पण करणे. इथेही नेमकं तेच आहे. आपल्याला जीवन यज्ञाची परिपूर्ण पूर्णाहुती या अंबिका यज्ञामध्ये, या अंबा यज्ञात देवी भागवतामध्ये नेमकं कशा तऱ्हेने आहे त्याची आपल्याला सुस्पष्टपणे जाणीव प्रतिपादन होतं. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच की खूप पुण्य उदयाला येतं, गुरुकृपा होते, शिवकृपा होते, जगदंबिकेची कृपा होते. त्यावेळेला देवी भागवत कथा ऐकण्याची आणि करण्याची इच्छा होते. खरोखर काहीतरी पूर्वार्जित पुण्याई म्हणून ह्या दोघांनी यावेळेला देवी भागवताचं आयोजनाचं मनावरती घेतलं असं मी म्हणेन. काहीतरी सुनिश्चितपणे आपल्या मागे पुण्याचं ठेवा आहे. आपण त्या देवी भागवताच्या परमतत्वाला प्रारंभ करूयात. श्री जगदंबिकायै नमः. ओम सर्वचैतन्यरूपां तां आद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं या नः प्रचोदयात्. जगदंबिकेच्या कथेचा प्रारंभच मुळी जगदंबिकेच्या महामंत्रापासून एक प्रकारपासून जगदंबिकेच्या गायत्री तत्वापासून प्रारंभ झाला आहे. ही जगदंबिका कशी आहे तर ओम सर्व चैतन्य रूपां तां आद्यां विद्यां च धीमहि, जी सर्व चेतना स्वरूप आहे, जी आदी आहे, किंबहुना जी अंतरहित आहे, जी सर्व ब्रह्मविद्या स्वरूपिणी आहे,
जी भगवती आहे, जिचं नावच म्हणजे जगत अंबिका, जगताची माता असं जिचं नाव आहे, ते जगदंबिका आहे. तिचं धीमही आम्ही ध्यान करतो. त्या भगवतीच्या स्वरूपाचं, त्या भगवतीच्या एकूणच गुणवर्णनाचं, चिंतनाचं हृदयामध्ये आम्ही ध्यान करतो. ती भगवती माता परमकृपा करो आणि आमच्या बुद्धीला ती तीक्ष्ण करो. बुद्धिं यानः प्रचोदयात्. ती आमच्या बुद्धीला तीक्ष्ण करो. कुठलीही गोष्ट जी मनुष्य करतो ना, जी कृती प्रत्येकाच्या हातून होते, ही कृती ही दोन प्रकारातून होते. एक अनावधानाने होते आणि एक बुद्धी पुरस्कृत कृती होते. पुष्कळदा अनावधानानेच आपल्या हातून अनेक गोष्टी घडत असतात. मला माहिती नाही कसं घडलं, ते योगायोगाने घडून गेलं. काय आम्ही गेलो, तिथं बसलो होतो, ते काय बोलले आम्हाला कळलं नाही. त्यांनी काहीतरी बोलले आणि त्याच्यावरती मी उत्तर द्यायला उभा राहिलो. माझ्या तोंडात बाकी कशाली मला माहिती नाही. मी काय बोललो आणि मी काय केलं हे मला आत्ता सांगता येणार नाही, पण ते झालं खरं. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही काय म्हणून माझं कौतुक केलं. एक भागामध्ये म्हणतात की मी सगळी तयारी करून गेलो होतो, पण ऐन वेळेला काय झालं मला कळलंच नाही. असा काहीतरी प्रसंग आला की मला काहीच करता आलं नाही. मी गप्प बसलो, मी निरुत्तर झालो. मी त्यांना उत्तर तरी काय देऊ, काय विरोध करू, माझं तोंडच गप्प झालं. एका भागामध्ये असा अनुभव येतो. एका भागामध्ये मी ठरवलं आपण बोलायचं नाही, काय चाललं ते समजून घ्यायचं. आणि एका भागामध्ये मला काहीच कळत नाही, जे चालले ते चालू द्यायचं, जसं घडेल तर घडू द्यायचं. देव करतोय, मी काहीच काळजी करणार नाही असं म्हणत नाही, पण मी काही वेगळं करणार नाही. हे सगळं माणसाच्या मनाचा एक खेळ आहे, माणसाच्या मनाचे एक कंगोर आहेत. पण ज्यावेळेला राजराजेश्वरीची भगवतीची कृपा होते ना, त्यावेळेला मनुष्य अशा तऱ्हेने भरोशावरती चालत नाही, तर तो अंतरंगातल्या विश्वासावर चालतो. आणि हा अंतरंगातला विश्वास आहे ना, हा एवढा दृढ असतो की या विश्वासावरती मनुष्य सगळ्या गोष्टी नकारात्मक असताना सुद्धा खेचून आणतो आणि आपल्या बाजूने सगळ्या गोष्टी अनुकूल करून घेतो. तो प्रतिकूलतेला आपल्या बाजूने अनुकूल करून घेतो, विचाराला आपल्या दिशेने ओढून घेतो. किती का विरोध असे ना, तो आपल्याला तो विरोध मानत नाही, तर तो आपल्याला एक दिलेला चॅलेंज आहे असं मानतो. हा मला टास्क आहे, हा मला पूर्ण करायचा आहे, किती का अडचणी येईना. आणि त्यावेळेला तो प्रत्येक वेळेला घोड्याप्रमाणे, म्हणजे बुद्धिबळातल्या घोड्याप्रमाणे 2.5 घरं चालतो. 2 घरं सरळ आणि 1 घर आडवं. कसं जायचं, काय करायचं, थोडंसं बघायचं, पण बरंचसं आपल्या अंतरंगाला देऊन, महत्त्व देऊन, विचारांना महत्त्व देऊन पुढं जायचं. ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी भगवतीच्या कृपेने प्राप्त होते. ही जी बुद्धी आम्हाला तीक्ष्ण बुद्धी मिळाल्यानंतर मग ती मनुष्य कुठेही अडत नाही, कुठल्याही याच्यातून तो बरोबर पुढे जातो आणि तो परिपूर्ण होतो. आपल्याला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. ही कदाचित तेनाली रामाची असेल, कदाचित विक्रमादित्य राजाच्या याच्यातली असेल, किंवा कदाचित महाकवी कालिदासांच्या ग्रंथातली असेल. 3 ग्रंथामध्ये एक गोष्ट येते, कुठे गंमतशीर गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये तुमच्याकडे बुद्धी आहे, ती बुद्धी आमच्या भांड्यामध्ये पाठवा म्हणून अपूर्ण तोंडाचं, बारक्या तोंडाचं मडकं, मोठं मडकं, पण तिचं मोठं मडकं पण तोंड बाकी अगदी बारीक असा माठ पाठवला जातो राजाकडे. आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडची बुद्धी पाठवा म्हणून राजाला आवाहन केलं जातं. आणि मुदत दिली जाते की 4 महिन्यामध्ये आले आमच्याकडे बुद्धी तरी चालेल. सगळे विचारात पडतात की ह्या भांड्यामध्ये असं काय भरून द्यायचं की राजाची ती बुद्धी असेल, काहीतरी वेगळेपण असेल. विचारणा केली, कोणी करू शकतं का, कोणाला कळे ना. त्याला जिच्यावर भगवतीची कृपा आहे अशी ही, तो तेनाली रामा असेल, कालिदास असतील, विक्रमादित्य राजा असेल, कोणी असेल,
त्यांनी ते मडकं आपल्याकडे घेतलं, त्याला अजून सुंदर सुंदर नक्षीकाम केलं, त्याला अधिक छान त्याच्यावरती चित्र वगैरे काढली, परिपूर्ण तयार केलं आणि नंतर त्यांनी एक भोपळ्याचा वेल लावला आणि वेल लावल्यानंतर त्याला ज्यावेळेला फळ आलं, सुरुवात झाली, फुलून फळ आलं, ते फळ त्यांनी त्या मडक्यामध्ये घातलं. ते बारक्या अरुंद तोंडातून आत गेलं आणि नंतर त्या झाडाला व्यवस्थित निगा केली, सांगोपांग त्याची रचना केली. करता 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 आतमध्ये तो भोपळा वाढायला लागला आणि वाढता 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 तो त्या मडक्याच्या आकाराचा भोपळा आत तयार झाला. तो भोपळा तयार झाल्यानंतर त्यांनी देठ कापला आणि ते मडकं राजाकडे आणलं. महाराज, ही आपली बुद्धी नेऊन द्या आणि एक निरोप द्या की बुद्धी काढून घ्या आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून मडकं आम्हाला जसं तसं परत करा. बुद्धी वेगळी काढून घ्या आणि ते मडकं आम्हाला परत करा. गेलं शत्रुपक्षाकडे, बुद्धी काढून घ्या. आता मला सांगा की त्या मडक्यातला भोपळा काढून घेता येईल का? मडक्यामध्ये भोपळा वाढला पण आता काढता येत नाही. भगवती जेव्हा कृपा असते ना, त्याला वाणीमध्ये सुद्धा वाग्विद्ये ती सरस्वती ती विदिता या लभ्यते पंडितैही. पंडित काय बोलेल अशी वाणी प्राप्त होते. महांत्यान विदुस्सुरासुरगणा यस्या समनसम स्तुतम. ज्या भगवतीचं गुणवर्णन पंडित लोक देवता करतात अशी जी भगवती आहे. कर्पूरद्युतिमिंदू सुंदर मुखीम आनंद सांद्रांतराम. जिचा पती कर्पूर गौर आहे आणि त्या पतीला प्रमाणे जी कर्पुराप्रमाणे सुंदर आहे, गोरीपान आहे, वेगळ्याच तिचं अंगकांती आहे, तप्त सोन्याप्रमाणे जी अंगकांती आहे, सुंदरमुखी, अत्यंत सुंदर दिसणारी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर आनंद सांद्रांतराम, जिचं स्वरूपच मुळे आनंद आहे, की जी आनंदरूप आहे, जी तिचं चिंतन करणाऱ्या भक्त्याला फक्त एकच गोष्ट प्रदान करते, ते म्हणजे आनंद. आनंद आणि आनंद. मग तो आनंद असेल, परमानंद असेल, सच्चिदानंद असेल, ब्रह्मानंद असेल, परिपूर्ण आनंद. वंदेताम जगदंबिकां भगवतीं श्रीराजराजेश्वरीं. आम्ही त्या जगदंबिकेला वंदना करतो की या जगताची अधिष्ठात्री देवता आहे. त्या भगवतीची वंदना आधी देवी भागवतात गेले की ओम सर्वचैतन्य रूपाम ताम आद्या विद्याम च धीमही. आपण कशा आहात तर ताम आद्या, सगळ्या जगताच्या आदिकरण आपणच आहात. पण आदी कसं आहे तर अंतरहित आदी आहे. या जगतामध्ये प्रत्येक गोष्टीला 3 काळ आहेत, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. आणि भविष्यकाळ ज्याला ज्याला आहे त्याला त्याला नाश हा आहेच. कधी ना कधीतरी त्याचा नाश होणार आहे, कधी ना कधी ते थांबणार आहे. आपल्याकडे लक्षात येतं आपल्याला की किती अवतार झाले. श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये वर्णन केलं आहे की भगवंतांचे एवढे अवतार झाले. भागवताच्या कथनाप्रमाणे 25 अवतार भगवान विष्णूंनी घेतलेले, पण त्यातले एकही अवतार देहात्मक सांप्रत काळी राहिलेला नाही. काळाच्या ओघामध्ये सगळे अवतार वाहून गेले, एकही अवतार राहिला नाही. कीर्ती राहिली, नाम राहिलं, चरित्र राहिलं, त्याचं चिंतन करणं तरुण जातो तो पण आहे, पण एकही अवतार शेष शिल्लक राहिलेला नाही. त्याला देह सोडावा लागला, कुठल्या कुठल्या रूपामध्ये परिणित होऊन निघून जावं लागलं. आपल्याला एक प्रश्न येतो की परशुराम अवताराचं विसर्जन कुठं झालं? तो आजही विद्यमान आहे, पण विद्यमान आहे हे आम्ही मानतो कारण ते तत्व आहे म्हणून. पण परशुराम भगवंत आहेत, त्यांचं अस्तित्व, रामही आहेत, कृष्ण आहेत, त्यांचंही अस्तित्व आहे, वामन आहेत, त्यांचंही अस्तित्व आहे, नरसिंह भगवान आहेत, त्यांचंही अस्तित्व आहे. पण त्यांचं व्यक्त दर्शन सर्वसामान्यांना होतं का? ते असामान्य साधकांना होतं. अवतार होऊन गेले, पण ही कशी आहे ताम आद्या, की हिचा एकदा तिचं प्रकटीकरण कधी झालं हे कोणालाही सांगता येत नाही. ती आधी आहे. भगवती आजही आहे, भगवती निरंतर आहे, सर्वांच्या बरोबरीने आहे. आणि इतकंच काय की ज्या वेळेला ब्रह्मांडाचा लय होईल, अनेक ग्रहतारे एक होतील,
अंतरिक्ष हे रिकामं होईल, फिरेल, परत नव्याने तयार होईल, परंतु हिच्या शक्तीमध्ये, हिच्या रूपामध्ये, हिच्या स्वरूपामध्ये काडी मात्र बदल आज तागायत नाही, पुढे होणार नाही. ती कोण आहे? तर ती आदी अंतरहित, म्हणजे अंतरहित अशी ती देवी, तामाद्या. ती अंतरहित भगवती आहे. तिला अंत हे परिमाणच नाही. पुढे आपल्याला एक फार सुंदर बघायचे प्रमाण सांगितले त्यांनी, की मानवाचे 1 सेकंद असे 60 सेकंद झाले की मानवाचं 1 मिनिट होतं. अशी 60 मिनटं झाली की मानवाचा 1 तास होतो. असे 12 तास झाले की मानवाचा दिवस होतो. असे 12 तास झाले की मानवाची रात्र होते. असे 30 दिवस झाले की महिना होतो. असे 12 महिने झाले की 1 वर्ष होतं. असे 100 वर्ष हे मानवाचं आयुष्य गृहीत धरलं गेलं आहे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं आयुष्य गणलं जातं. तर मानवाच्या गणतीप्रमाणे ज्या वेळेला 4,32,000 वर्ष एका परिपूर्ण होतात, त्यावेळेला 1 कलियुग होतं. त्याच्या दुप्पट त्यावेळेला 1 द्वापार होतं. त्याच्या तिप्पट त्यावेळेला 1 त्रेता होतं. त्याच्या चौपट त्यावेळेला 1 सत्ययुग होतं. असे 4 युगांची चौकडी म्हणजे 1 चौकडी झाली. अशा चौकडी ज्यावेळेला 72.5 होतात, त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. अशा चौकडी 72.5 होतात, त्या ब्रह्मदेवाची 1 रात्र होते. अशा रीतीने ब्रह्मदेवाचे दिवस रात्रीच्या गणित अशी 100 वर्ष गेली, 365 दिवसाच्या वर्षाप्रमाणे, की ब्रह्मदेवाचं आयुष्य पूर्ण होतं आणि तो थांबतो. असे 100 ब्रह्मदेव गेल्यानंतर 1 विष्णू भगवंत अवतार घेतात आणि ते परिपूर्ण करतात. असे 1000 विष्णू झाल्यानंतर 1 भगवान शंकर प्रकट होतात आणि नंतर ते अवतार विसर्जित करतात. म्हणजे मानवाच्या गणतीमध्ये ब्रह्मदेवाच्या किंवा विष्णूंच्या किंवा शंकरांची गणना करायला गेलं तर ती मोजता येत नाही, इतकी मोठी गणना आहे. असे ज्या वेळेला 100 शंकर होतात, त्यावेळेला जगदंबिका राजराजेश्वरी ललितांबिका ही देवी आपलं पाऊल फक्त थोडंसं हलवते. म्हणजे कल्पना करू शकतो आपल्याला, ती फक्त पाऊल हलवते थोडंसं एका जागेवरनं. म्हणजे लक्षात येतं आपल्याला की हा डाव किती मोठा खेळते आणि हा डाव केवढा मोठा तिने मांडलेला आहे. हा सारीपाटाचा पट तिचा कसा आहे. आज ज्याला आजच्या भाषेमध्ये ल्युडो म्हणतात, त्यावेळेला त्याला सारीपाट म्हणत असत. त्या सोंगट्यान तोच डाव, तेच खेळणं, तो सारीपाटाचा डाव, तो भगवतीचा खेळणं. म्हणून इथं काय म्हटलं आहे की ताम आद्याम, ती आदी अंतरहित, विद्याम च धीमही, सर्व स्वरूपाची विद्या. म्हणजे कोणती? आम्हाला जी विद्या माहिती आहे ती पोट भरण्याची विद्या आहे. काही लोकांना विद्या माहिती असते ती एखाद्या तंत्राची, काही लोकांना विद्या माहिती असते ती साम्राज्याची, काही लोकांच्याकडे विद्या असते ती काही काळ निर्माण काही गोष्टी करण्याची, काही लोकांकडे विद्या आहे बोलण्याची, काही लोकांच्याकडे विद्या आहे कर्म करण्याची, काही लोकांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची विद्या आहे. लहान मुलाकडे जन्माला आलेल्या मुलाला पण विद्या असते. त्याच्याकडे कोणती विद्या आहे? तर त्याच्याकडे एक सुंदर विद्या आहे की त्या विद्येमध्ये तो कोणाकडेही बघून गोड हसतो फक्त, आणि त्याची ती विद्या त्याला कामाला येते. तो हसला की त्याला कोणीही जवळ घेतं. लहान मुलाकडे पण विद्या येते की कोणीही जवळ त्याला घेईल. रडणाऱ्या मुलाला वडील पण जवळ घेत नाहीत, आईशिवाय कोणी जवळ घेत नाही. पण हसण्याची विद्या त्याला असल्या कारणामुळे त्याला कोणीही जवळ घेतं. काय गोड हसला म्हणून मांडीवर घेतं, त्याची खेळतं, त्याच्या मागे मागे जातं, त्याच्याबरोबर बोबडं बोलू लागतं, सगळं करतं. सगळ्यांना विद्या आहे, सगळ्यांच्याकडे विद्या आहे. पण भगवतीच्या विद्येबद्दल जी आम्ही चिंतन करत आहोत ती विद्या कोणती आहे? तर ती विद्या आहे ब्रह्मविद्या. ही योगविद्या ब्रह्मविद्या की ज्या विद्येच्या अध्ययनाने अभ्यासाने मनुष्याला ब्रह्मयोग प्राप्त होतो, तो ब्रह्म होऊन जातो. आमच्याकडे विद्या असते, आम्ही ABCD शिकायला सुरुवात करतो, ग व भन शिकायला सुरुवात करतो, अ आई शिकतो आणि करता करता 10वी होतो, कॉलेज शिकतो, ग्रॅज्युएट होतो, काहीतरी विशिष्ट शिक्षण पूर्ण करतो आणि नोकरी धंद्याला लागतो.
म्हणजे आम्ही जर 15 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष किंवा 22 वर्ष विशिष्ट प्रकार शिक्षण घेतलं तर 22व्या वर्षी आम्ही परिपूर्ण तयार होतो आणि कुठली तरी विद्या आम्हाला प्राप्त होते की जी पोटाची विद्या असते. पण हे इथं सांगितलं जातं की ती चैतन्यरूपा विद्येची भगवतविषयी जर आम्ही चिंतन केलं तर आम्हाला अशी विद्या प्राप्त होते की त्याला कुठल्याही वर्षांची गणित नाही, की एका मिनिटापासून तुझं संपूर्ण आयुष्य किंवा अनेक जन्म तू घेशील, तू केव्हा प्राप्त करशील तेव्हा, पण तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेला भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेलं नाव ब्रह्मविद्या हेच आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः. अर्जुन विषाद नाम प्रथमोऽध्यायः. सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. कर्मयोग नाम तृतीयोध्याय. महाभारताच्या प्रारंभामध्ये म्हणजे महाभारतामध्ये ज्याला युद्ध होणार आहे, युद्धप्रसंग होतो, त्या युद्धाच्या वेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवान हे दोघंही जण एका पर्वतावरती जाऊन भगवान श्रीकृष्णांच्याकडून दुर्गास्तव श्रीकृष्णांनी गाऊन घेतलं. अर्जुनकृत दुर्गास्तुती ती गाऊन घेतली. ती गाऊन झाल्यानंतर जगदंबिका दुर्गा माता तिथं प्रकट झाली आणि दुर्गा देवीने कृष्णाकडे बघितलं, तुझी इच्छा काय आहे? सबको उडा देना है. ज्याला तिने सांगितलं की सगळ्या उडवायचं, त्याला त्यांनी भगवंतांनी सांगितलं की सगळ्या संपवायचं आहे, त्यावेळेस जगदंबिकेने एका क्षणात त्याचं तेज निघालं आणि ते तेज निघून तिने प्रवेश केला अर्जुनाच्या शरीरामध्ये. मग अर्जुनाने युद्धाला प्रारंभ केला आणि सगळ्यांना मारलं. पण महाभारत जर वाचलं त्यामध्येही अर्जुन जापित दुर्गा स्तोत्र अत्यंत सुंदर असं स्तोत्र आहे. त्याच्यानंतर युद्धाला प्रारंभ. तरीही एकदा अर्जुनाला मोह पडला की मी सगळ्यांना मारतोय, कसं होईल कसं होईल. त्याला मग शेवटी भगवान श्रीकृष्ण उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितले ती भगवद्गीता की जिला ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे या स्वरूपाचं नामाविधान प्राप्त झालं. ही जी विद्या आहे ही ब्रह्मविद्या. ही ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर काय होतं, सगळ्यात कठीण विद्या गुरुकृपेने, गुरूंच्या मार्गदर्शनाने, गुरूंच्या समोर सान्निध्यात आणि गुरूंचं पूर्ण लक्ष असताना याचा अभ्यास करावा लागतो. मी एक वाक्य धाडसाचं बोलणार आहे, नीट समजावून घ्या, समजणं आवश्यक आहे. आता अनेक लोक मोठे मोठे कॉलेज काढतात, मोठ्या मोठ्या शाखा काढतात. आमचं मेडिकल कॉलेज आहे, मेडिकलची कोणती फॅकल्टी आहे? आम्ही आयुर्वेद शिकवतो, आम्ही ॲलोपॅथी शिकवतो, आम्ही होमिओपॅथी शिकवतो. आमचं विधी कॉलेज आहे ज्याच्यामध्ये आम्ही कायदा शिकवतो. आमचं आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज आहे ज्याच्यामध्ये आम्ही आर्ट्सचे काही विषय शिकवतो, आम्ही काही कॉमर्सचे काही विषय शिकवतो. आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे की ज्याच्यामध्ये आम्ही डिप्लोमा आणि BE या दोन्ही डिग्री देतो. आमच्या BE शिकण्याच्या एकूण 74 फॅकल्टीज आहेत. 74 प्रकारातून मुलं आजकाल BE होतात. एवढे त्याची वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणाचे क्रम आहेत. इथपर्यंतचं वाक्य माझं सर्वांना लागू आहे. पुढचं गोष्ट म्हणजे ते धाडसाचं वाक्य आहे. पण ह्या सगळ्या कॉलेजांच्यामध्ये अगदी वैद्यकीय क्षेत्रापासून ते अगदी 5वी शिकवणाऱ्या शाळेपर्यंत अशा शेकडा 95 संस्था अशा आहेत की ज्यांच्याकडे योग्य शिकवणारी माणसंच नाहीत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शिकायचं आणि पुढं जायचं आहे. मेडिकलला तर हा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लेक्चर देणारे आणि शिकवणारी माणसंच नाही. येतात काहीतरी लेक्चर देऊन जातात, बाकीचे विद्यार्थ्यांनी आपला आपला अभ्यास करायचा आणि शिकायचं असतं. इंटरनेटवरून शिका, कुठून शिका. इंजिनिअरिंगला तोच प्रकार, कॉमर्सला तोच प्रकार, फिजिक्स मॅथ केमिस्ट्रीला तोच प्रकार, विधी महामंडळात तोच प्रकार. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करून शिकायचे, आपले डाऊट स्वतः शोधून काढायचे.
त्याची उत्तर स्वतः शोधायची आहेत. पेपर बाकी त्यांनी सिलॅबलप्रमाणेच द्यायचं आहे. त्याच्यातून ते पास होतात आणि पास झाल्यानंतर मग पुष्कळ मराठीमध्ये त्याला माज म्हणतात आणि जरा चांगल्या भाषेमध्ये ॲटिट्यूड म्हणतात ते दाखवतात. पुष्कळ आपलं सगळं गुणवैभव दाखवतात. पण प्रयत्न करायचा आहे. पण ही ब्रह्मविद्या अशी आहे की गुरु सुरू करून देतात. गुरु कुठेही असतील, शिष्य कुठेही असेल, जगाच्या एका टोकाला कुठेतरी गुरु असतील, एका टोकाला शिष्य असेल. कदाचित पुढच्या कालखंडामध्ये असे घडेल की गुरुने देह सोडला, शिष्य आहे. कालांतरी असे होईल की शिष्याने देह सोडला, गुरुनीही देह सोडला. कालांतरी असे होईल की फक्त शिष्याने देह सोडला, गुरुनी देह ठेवलेला आहे अजूनही. पण ज्या वेळेला एकदा का त्या शिष्याला जवळ केलं की त्याला ही विद्येची पोच मिळेपर्यंत, तो भगवतीला प्राप्त होईपर्यंत जे गुरु शिष्याला कधीही सोडत नाहीत, ती ब्रह्मविद्या आहे. त्या विद्येची जनित्री माता जगदंबिका आहे. तिथे वर्णन केलं आहे की ताम आद्या विद्यांच, ती विद्या आहे. आम्हाला विद्या जी मिळते, ब्रह्मविद्या, ती अशी मिळते की सुरुवात केली, विसरलं, काय बिघडत नाही, करत राहा. हरवलो आपण, हाही बिघडत नाही. काही गोष्टीचा देह पडला, काही काळजी करू नको, परत पुढं जा. तुला पुढचा शुचिनाम श्रीमताम गे योगभ्रष्टबीज आहे ते तुला मिळेल. पुढे तुम्ही जात राहा. तुम्ही जाणार आहात, तुम्ही थांबणार नाही आहात. तुम्ही किती जन्म घेतले हा आमच्या दृष्टिकोनातून प्रश्न नाही. तुम्ही किती काळ घालवला हा आमच्या दृष्टीने प्रश्न नाही. आमचा प्रश्न एवढाच आहे की हा दिवा घासायचा आणि ह्याच्यातून तो जीन बाहेर काढायचा, की जो जीन तुमचं वाटेल ते काम करू शकतो. ती अध्यात्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या आहे. अर्जुनाला विश्वरूप दाखवल्यानंतर खरं काय राहिलंच नव्हतं सांगायचं, पण विश्वरूप दाखवलं हा 11वा अध्याय आहे आणि त्याच्यानंतर 7 अध्याय झाले आणि सर्वात शेवटी मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोध्याय. ज्या वेळेला मोक्ष संन्यास योग सांगितला त्याला ब्रह्मविद्येची परिपूर्ती झाली. तिथे समजावून सांगितलं अर्जुनाला की अरे तुला मी ते देणार आहे शेवटी तो मोक्ष संन्यास योग. संन्यास योग म्हणजे काय आहे? सगळं सोडून देणे म्हणजे संन्यास. हा अर्धासुद्धा अर्थ नाही रे. काय संन्यास योगाचा नेमका अर्थ? तर तू संन्यास विशिष्ट प्रकारचं आचरण जर करायला लागशील तर संन्यासी होशील. संन्यासी याच्याप्रमाणे विष्णू तत्त्वाचा अंगीकार करशील. त्यावेळेला तू मोक्ष म्हणजे आपल्या आतल्या विकारांना आपोआप आणि कायमस्वरूपासाठी दूर करशील. की ज्याप्रमाणे मंथन केल्यानंतर लोणी निघाल्यानंतर परत ते लोणी कधीही ताकात मिसळलं जात नाही. तो एक प्रकाराने दह्यातनं निघालेलं लोणी, तुपातनं निघालेलं म्हणजे तुपाच्या पूर्वीचं लोणी किंवा दुधातून निघालेलं लोणी, हे ज्याप्रमाणे त्या पूर्ण गुणधर्मातला संन्यास आहे, तसा या ब्रह्मांडामधला सगळ्यातून बाजूला होऊन वेगळे पण तुला जे प्राप्त होईल आणि ज्यामुळे विकार आणि विचार दोन्हीही नसतील, तो मोक्ष संन्यास योग. ती ब्रह्मविद्या, ती अध्यात्मविद्या. ही विद्या त्या जगदंबिकेच्या कृपेने प्राप्त होते. आपल्याला श्री जगदंबिकेचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. हे देणारी कोण आहे, हे सगळं सांगणारं कोण आहे, तर आम्ही ते चिंतन करायचं आहे. ओम सर्व चैतन्य रूपा ओम ताम आद्याम ओम विद्याम च धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्. आम्ही त्या भगवतीची उपासना करायची आहे. मग ही कोण आहे? जगद अंबिका. ही जगदंबिका, जगत अंबिका. अंबिका अर्थात माता, जगताची एकमात्र स्वरूपा शक्ती. आपल्याला माहिती आहे की ब्रह्म काहीच काम करत नाही, शक्तीच काम करतं. श्रीरामाने
रावणाला मारलं हे म्हणणं हास्यास्पद आहे असं रामायण पण म्हणतं. कारण रामाने रावणाला मारलं नाही. राम ब्रह्म आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, ते कधी कोणाला काही करत नसतं. त्याचा शक्तीचा प्रभाव झाल्यानंतर मग रामायण घडलं, शक्तीच्या रूपातून मारलं गेलं. रामायणामध्ये अशा स्वरूपाचं एक सुंदर चिंतन येतं की वारंवार युद्ध होऊन सुद्धा, म्हणजे वारंवार युद्ध करत असं रामाला रावणाला मारता येत नाही. तर रावण का मारला जात नाही असं सीता प्रश्न विचारते त्रिजटा नावाच्या राक्षसीला. तर त्रिजटा राक्षसी सीतेला एक सुंदर उत्तर देते. ती म्हणते की रावण सदैव तुझं चिंतन करतोय सीते, आणि तुझं चिंतन हृदयामध्ये असल्या कारणामुळे राम मर्मभेदी बाण मारत नाही आहे. राम अनेक वेळा बाण मारेल आणि अनेक बाणाच्या योगाने ज्या वेळेला त्याची शिर हात तुटतील आणि त्याचं लक्ष सीतेकडनं तुझ्याकडं त्या स्वतःकडं जाईल किंवा रामाकडं जाईल, त्याच क्षणी ध्यान तुटलं की मारणं अवघड नाही, रावण त्या क्षणी मरेल. ही युक्ती सांगितली. ही युक्ती आम्हाला अध्यात्मामध्ये किती मोठी युक्त आहे ते आपण चिंतन करतच आहोत की आपण आपलं ध्यान अंतरंगातलं त्या भगवद्गीतेचं सोडता कामा नाही आहे. मग व्यवहारिक जगात आम्हाला कुठलाही त्रास नाही. राम हा निर्गुण निराकार आहे, पण ज्या वेळेला तो त्या चिंतनाचं म्हणजे त्या भगवती सीतेचं स्वरूप होतोय त्या क्षणी रावण मारला जातो. इथे आम्हाला ते सांगितले जगदंबिका, ही जगत अंबिका जी आहे तिथं तुम्ही ध्यान करा, तिथं तुम्ही चिंतन करा. तुम्ही नुसतं जगदंब 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 जरी म्हटलं ना दिवसातून एकदा, म्हणजे दिवसातून एकदा ते 3 वेळा, तरीही तुम्ही जगदंबिकेचा महायज्ञ केला अशा स्वरूपाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. आपल्याला माहिती आहे की कुठलेही युद्ध न हारणारे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, किंवा कधीही युद्ध न हारलेले छत्रपती संभाजी महाराज, या दोघांच्याही मुखामध्ये एकच शब्द होता आणि तो शब्द म्हणजे जगदंब. काहीही झालं की जगदंब जगदंब जगदंब. या दोघांच्याही गळ्यामध्ये कवडीची माळा, कवड्याची माळा कायम होत्या, जगदंबिकेचं सुंदर दागिना. दोघांच्याही मुखामध्ये एकच शब्द जगदंब जगदंब जगदंब. या जगदंबिकेचं नुसतं स्मरण चिंतन मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही फक्त दिवसातून एकदा आणि लागोपाठ 3 वेळा करा. नुसतं एकदा जगदंब म्हणू नका. जगदंब 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 हे 3दा का म्हणायचं, त्याचं कारण आहे की माणसाला 3 काळातून जावं लागतं, भूत भविष्य आणि वर्तमान. ह्या तिन्हीचाही एका क्षणात नाश ही जगदंबिका करते. आम्हाला काल आज उद्या आहे. आम्हाला सुद्धा जन्माला येणं, राहणं काही काळ आणि जाणं आहे. जन्माला येणं आणि मरणं याच्यामधला जो काळ आहे त्याला आम्ही जीवन म्हणतो. जन्माला येणं आणि मरणं याच्यामधला जो काळ आहे त्याला आम्ही जीवन असं म्हणतो. मग या जीवनाला उजळून टाकणारे कोण आहे, ते जगदंबिका. तिचं चिंतन आपण करायचं आहे. 3 वेळा तिचा उच्चार करायचा आहे. केवळ 3 वेळाच्या उच्चारातून ही एवढी कृपा करते की साधकाला ती परिपूर्ण करून टाकते. हिचं ध्यान चिंतन करायचं आहे. बाकी आपले साधना वेगवेगळे असतील, पण शास्त्रकारांनी जी संध्या साधना सांगितली आहे ती संध्या पण 3 वेळा विशेषत्वाने सांगितली करायला. एक प्रातःकालीन, एक माध्यान्ह आणि एक सायंकाळी. जर आपण माध्यान्ह संध्या कदाचित विसरलो तर रात्रीची 12 वाजता संध्या करावी अशा रूपाचं वर्णन केलं आहे. प्रातःकालीन, सायंकालीन आणि मध्यरात्रीची संध्या अवश्यमेव करावी. किंबहुना संध्येशिवाय राहू नये. भोजन केल्यानंतर संध्या केली गेली पाहिजे, सकाळी संध्या केली गेली पाहिजे आणि झोपताना संध्या केली गेली पाहिजे. त्रिकाल संध्या सांगितली गेली. हे त्रिकाल संध्या, या त्रिकाल संध्येचं आध्यात्मिक स्वरूप आम्हाला सांप्रत काळामध्ये आठवले शास्त्रींनी, दादा पांडुरंग शास्त्री आठवलेंनी लोकांना शिकवलं. त्रिकाल संध्येचं आध्यात्मिक स्वरूप. वारकऱ्यांची त्रिकाल संध्या म्हणजे हरिपाठ. वारकऱ्यांचं त्रिकाल संध्या म्हणजे विठ्ठल नाम. विठ्ठल 3 वेळा अक्षरं घेतली, 3 वेळा म्हणजे एक अक्षर म्हटलं की त्यांची त्रिकाल संध्या झाली. आणि सर्वसामान्य साधकाची संध्या ही जगदंबा हे स्मरण आहे.
जगदंब जगदंब जगदंब. काही लोक अजून एक शब्द वापरतात जे शिवाजी महाराज तोंडामध्ये होते. महाराज कधी कधी म्हणतात जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. आपल्याला कल्पना आहे की जगदंबेची कृपा काय होते. शहाजीराजांना ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला युक्ती कोणी शिकवली. तलवार दिली भवानी तलवार, ती दिली कोणी, युक्ती कोणी शिकवली. ज्यावेळेला आग्र्याहून सुटका झाली त्याला बाहेर पडण्याची युक्ती शिकवली कोणी. संभाजी महाराजांना आपल्यापर्यंत आणण्याची युक्ती शिकवली कोणी. अफजल खानाचा कोथळा काढला, युक्ती शिकवली कोणी. हे मी तुम्हाला इतिहासाचे दाखले मुद्दामून देतो आहे की ज्याला कोणाला हिची साधना करण्याची प्रेरणा मिळते त्याला सर्व करण्याची प्रेरणा मिळते. मग त्याला कुठलाही काळ अडत नाही. तो बरोबर सगळ्या काळामध्ये सगळ्यांना पुरून उरतो, सुटकाच नाही. तो पूर्णपणे पुरून उरतो. त्याला कुठल्याही प्रकारात कोणी जिंकूच शकत नाही. ही जी आहे तिचं नाव आहे की जगदंबिका. तिचं धीमही आम्ही ध्यान करतो. त्या जगदंबिकेचं आम्ही ध्यान करतो आणि आम्ही तिला प्रार्थना करतो, बुद्धिं या नः प्रचोदयात. जगदंबा मातेने आमचं परमकृपा करो आणि त्या परमकृपेने तिने आमची बुद्धी तीक्ष्ण करो. आमच्या बुद्धीला तीक्ष्ण करावं, कारण तिची कृपा केल्यानंतरच बुद्धीतले मळ दोष जळून जातात. तिची एकदा कृपा झाल्यानंतर बुद्धी आम्हाला कधीही दगा देत नाही, कधीही विचार आम्हाला दगा देत नाही, कधीही आम्ही मागे पडत नाही, कधीही आम्हाला कोणाची मदत मागावी लागत नाही, कधीही आम्ही एकटे नाही, कधीही आम्हाला भीती वाटत नाही. मग जन्माला येण्याची भीती नाही आणि मृत्यूचीही भीती नाही. आम्हाला कुठल्याही प्रकारचा दोषच नाही. तिची फक्त आम्हाला कृपा हो. मार्कंडेय मुनींनी दुर्गा सप्तशतीमध्ये या देवीची प्रार्थना करत असताना, या तत्वाची प्रार्थना करताना फार छान केले. ते म्हणतात, या देवी सर्वभूतेषु, 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 बुद्धिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. 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 भगवतीचं वर्णन बुद्धिरूपेषु केलं आहे की ती बुद्धिरूप आहे. तू ज्या वेळेला बुद्धिरूपातून साधकाच्या अंतरंगामध्ये प्रकट होतेस त्याच वेळेला साधक अचूकतेने वागायला लागतो, चुकत नाही. त्याला क्रम सांगावा लागत नाही, तो क्रम कधीही चुकत नाही. त्याला कुठलीच गोष्ट सांगावी लागत नाही, त्याला काही लिहून घ्यावं लागत नाही. एकामागे एक एकामागे एकामागे एक तो पुढे 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 जाऊ शकतो.
जगदंबिकेची साधना पाहिजे रोजची. 3 वर्णांना ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय 3 वर्णांना गायत्री साधना सांगितली, म्हणजे देवीची साधना सांगितली. आणि 4थ्या वर्णाला फक्त जगदंबिका एवढं नाव सांगितलं आहे. थोडं तू उच्चार कर, तुझं काम होईल. तेही नाही लक्षात राहिलं, अजून सोपं सांगितलं, तू फक्त आई म्हणून हाक मार, आई, तुझं काम होईल. ती जी कोणी आहे ती बुद्धिम यानः प्रचोदयात, ती बुद्धिरूपा होऊन तिने माझ्यावरती कृपा करावी, माझ्या बुद्धीला तीक्ष्ण करावं. अच्छा, तर जगदंबिकेला आपण वंदना करूयात. प्रार्थना करायची आहे त्या जगदंबिकेला की कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी संसार सागरे मग्नं माम उद्धर कृपामये. एक फार मोठं तत्व आपल्या पुढे हे भगवती जागरणाच्या निमित्ताने मांडायचं आहे. तिला 4 नावाने हाक मारली प्रारंभामध्ये. कुठे? तर महात्म्यामध्ये. हे 4 नावं कोणती आहेत? तर नाव आहे त्याचं पहिलं कात्यायनी, महामाये. तिसरं नाव आहे भवानी आणि 4थं नाव आहे भुवनेश्वरी. या जगदंबिकेची 4 स्वरूपाची ओळख आहे, 4 स्वरूपाची नावं आहेत. ही कुठेतरी डोक्यामध्ये बसली पाहिजेत, याचं कुठेतरी चिंतन असलं पाहिजे. कधीतरी आमच्या मुखातून 4 नावं उच्चारली गेली पाहिजेत. आपण सगळे भाग्यवान आहोत की कथेचा प्रारंभ करत असताना भावे गुरुजींनी आपल्याकडून एक श्लोक उच्चारून घेतलेला आहे. कळत नकळत आपल्याकडून 4ही नावं त्यांनी वधवून घेतली. आधी राज्यपाल आहेत, ते शपथ देतात तसं ते त्यांनी आपल्याकडे वधवून घेतलं. हे कोण आहे? तर कात्यायनी. आयन स्वतःभोवती फिरणं, पूर्ण प्रदक्षिणा करणं. ही कात्यायनी जी ब्रह्मांडाला पूर्ण आपल्याभोवती फिरवते ती भगवती आहे, संपूर्ण ब्रह्मांडात. ही कोण आहे? तर महामाया. महामाया म्हणजे कोण? तर हीच तर ती जगदंबिका आहे की जी शक्तिरूपा होऊन संपूर्ण जगतामध्ये प्रसवते आणि सगळ्या जगतामध्ये वेगवेगळी वस्तू तयार करते, वेगवेगळी रूपं तयार करते. ती वेगळी रूपं तयार करते. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात की का घडिया गाडग्या निगती कोंबते कुलालमतीचे गर्भ उमटले की मातीतून घडे गाडगे तयार होतात. काय मातीला कोंब फुटतो की त्यातून घागरी, भांडी तयार होतात. ते कुलालमतीचे गर्भ उमटले की, कुलाल म्हणजे कुंभार, मती म्हणजे बुद्धी. त्या कुंभाराच्या बुद्धीमध्ये जे येईल ती वस्तू तयार करतो. त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे की चाक, ते फिरवत ठेवतो. त्या फिरत्या चाकावरती तो मातीचा गोळा ठेवून देतो. ही कात्यायनी आहे. संपूर्ण आयन ती गोल ब्रह्मांडाला फिरवत राहते एका ठिकाणी. आणि त्याच्यावरती ओली माती म्हणजे प्रत्येक जीवात्मे सगळ्यात ठेवून देते मध्ये धप्पकन. ती फिरत राहते. आणि ती फिरत असताना ती फक्त आपल्या बोटांच्या माध्यमातून कमी जास्त दाब देऊन ती त्या वस्तूला, त्या मातीच्या घड्याला मातीला आकार देते, गोळ्याला. कधी कुंभ करेल, कधी सुरई करेल, कुठं काय करेल, कुठे पणती करेल, कुठं बोळकं करेल, काय वाटेल ते करेल. ती फक्त बोटांच्या सहाय्याने हे करते. पण हे सगळं तिने तयार केल्यानंतर त्याला तोडायला काय वापरत असेल कल्पना आहे आपल्याला. तर तोडायला तो कुंभार एक साधा दोरा वापरतो. दोरा घेतो, पाण्यामध्ये बुडवतो आणि त्या दोऱ्याने त्यांनी दोरा धरला की ते भांडं कापलं जातं मातीपासून आणि बाजूला होतं. आम्हीसुद्धा सगळेजणं या ब्रह्मांडामध्ये माया नावाच्या सूत्राने, दोऱ्यांनी बांधले गेलेले आहोत. एक दोरा हार तयार करायला उपयोगाला येतो. एक दोरा वेगवेगळ्या फुलांना एकत्र करतो. एक दोरा संसारामध्ये नातं नावाचं आहे, तो कोणाला तोडता आला नाही आजपर्यंत. मुलगा आहे, मुलगी आहे, जावई आहे, मेवणे आहेत. माझ्या नंडेचा दीर आणि त्याचा पोरगा तो आमच्याकडे आला. का जवळचं नाते आहे, लांबचं नाही आहे. माझ्या नंडेचा दिराचा पोरगा माझ्याकडे आला आहे. नंडेचा चुलत दीर येतो, सख्खा पण नाही, पण आमचं सख्ख्यासारखं नातं आहे. हा एक दोरा जोडतो आणि एक दोरा तोडतो. ही जी कोणी आहे ही महामाया आहे. तिसरं नाव आहे त्याचं भवानी. ती भवानी जी आहे ना,
ही भवानीचं बद्दल वर्णन करत असताना आदि गुरु शंकराचार्यांनी वर्णन केले की भवानी त्वम दासे. ही भवानी अशी आहे की भवानी शब्दामध्ये भ हा शब्द आहे, हा भगवंतांच्या अचिंतनीय शक्तीचं द्योतक आहे. भवानी शब्द कसा तयार झाला त्याचं गुणवर्णन नीट समजून घ्या की पहिलं अक्षर भ हा भगवंताच्या अचिंतनीय शक्तीचं द्योतक आहे. भगवान, भवानी, भ. दुसरा शब्द आहे व. हा व शब्द अध्यात्मशास्त्रामध्ये मूलाधारामध्ये असलेल्या परमतत्वाचा शब्द. वम वायव्यात्मकम पुढे नेणारा व. आणि न शब्द जो आहे तो याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, तो न. त्याशिवाय नाही तो न. हे तिन्ही जिथे एकत्र येतात ती होती भवानी. या शब्दाचा इथला एकही शब्दाचा उच्चार जरी केला तर त्याच क्षणी ती साधकाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करते. भवानी त्यामध्ये ई आहे, ती ई म्हणजे आईतला ई आहे. तर त्यातला एकही उच्चार केला, नुसतं भवानी नुसतं म्हटलं तर त्याच क्षणी ती साधकाला मुक्ती देऊन टाकते, कर्मबंधनातून मोकळं करते. अशी ती सौंदर्यलहरीमधले 22व्या श्लोकात तिचं वर्णन येतं. भवानी त्वम दासे मयि वितिर दृष्टीं स करुणा मी ती स्तोतुम वांछन कथयति भवानी त्वमिति ह. ते सुंदर वर्णन केले. ती ही जी भवानी आहे ती तिसरा शब्द आहे. आणि भुवनेश्वरी हे अखंड ब्रह्मांड, ज्ञात आणि अज्ञात संपूर्ण ब्रह्मांड हे जिचं भुवन आहे, घर आहे, ती भुवनेश्वरी. ज्ञात आणि अज्ञात संपूर्ण ब्रह्मांडच जिचं घर आहे, राहायचं जागा आहे, तिथे निवास करते, ती भुवनेश्वरी. त्या मातेला वर्णन मागणी केली आहे. कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी संसार सागरे मग्नम. मी संसारामध्ये सागरामध्ये पडलेलं असून पण मग्न आहे, त्याच्यामध्ये मी अडकून पडलेलं आहे, बाहेर पडू शकत नाही आहे. तर माते माझ्या कृपा कर आणि माम उद्धर, माझा उद्धार कर. कृपामये, तुझ्या कृपेने तू उद्धार कर. कारण तुझं तिसरं नाव भवानी आहे. तुझ्या या नावामधलं भवानी किंवा आई म्हणून जो कोणी तुला हाक मारतो त्याच क्षणी तू साधकाला दुःखमुक्त करतेस. मी तुला प्रार्थना करतो की तू संसार सागरातून माझा उद्धार कर, आपल्या कृपेने उद्धार कर. अशी ते केलेली प्रार्थना आहे. ही प्रार्थना करावी. असाच असा श्लोक श्रीमद भागवतामध्ये पण येतो. ज्या वेळेला गोपिकांवरती परमकृपा करण्याची वेळ आली त्याला नारदांच्या द्वारा अशा श्लोकाचा उच्चार गोपिकांपाशी केला गेला आणि त्यांना मंत्र सांगितला. कात्यायनी महामाये महायोगिन्य धीश्वरी. परत देवीची 4 नावं हीच भुवनेश्वरी धीश्वरी. कात्यायनी महामाये महायोगिन्य भवानी धीश्वरी भुवनेश्वरी. तिथे उच्चारते 4 नावं. तिची कृपा झाल्यानंतर नंदगोपसुतम देही पती मे कुरुते नमः. तू कृपा कर तेव्हा नंदाचा पुत्र कृष्ण आम्हाला पती म्हणून प्राप्त होईल. भगवद्गीतेमध्ये पण नारींची 9 रूपं सांगत असताना श्री धृती कृती स्मृती कीर्ती तिथेच वर्णन केलं जातं. या सगळ्या अध्यात्मशास्त्रामध्ये तिचं सुप्त वर्णन, गुप्त वर्णन आणि परिपूर्ण वर्णन येतंच. तेच वर्णन इथेही प्रार्थना केली आहे की कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी संसार सागरे मग्नम माम उद्धर कृपामये. हिला नमस्कार करत असताना म्हटलं आहे की ब्रह्मा विष्णू शिवाराध्ये वर्णन केले की ब्रह्मा विष्णू शिवाराध्ये ब्रह्मा विष्णू शिवाराध्ये प्रसीद जगदंबिके ब्रह्मा विष्णू शिवाराध्ये प्रसीद जगदंबिके. तिला प्रार्थना केली आहे की ब्रह्मा विष्णू शिवाराध्ये. ब्रह्मा विष्णू आणि शिव जिची आराधना करतात ती आराध्या, त्यांची आराध्या ही केवळ माझी तुझी नाही, तुमची माझी नाही, तर जे ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा जिची आराधना करतात. देवी भागवतामध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे की प्रत्येक वेळेला तिन्हीही देव स्वतंत्र नाही तर ते देव हिच्या स्वाधीन आहेत.
आपल्याला माहिती आहे की आपण पूर्वी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एक सिरियल बघितली असेल पूर्वी टी व्हीवरती, फार छान दाखवली होती ती, की ज्याच्यामध्ये खंडोबाचं सगळं महात्म्य दाखवलं होतं आणि ते चरित्र दाखवलं होतं. आपण बघितलं होतं टी व्हीवरती. लोकांना खंडोबा एवढा माहिती नव्हता, पण म्हाळसा, खंडोबा, बानू हे सगळं सुंदर ते विजय मल्हारमध्ये आम्हाला दाखवलं होतं. मला आठवण होण्यासाठी द्यायची आहे की ते लेखकांनी किंवा ज्यांनी कोणी केलं होतं इतकं सुंदर बारीक चिंतन केलं होतं की त्याच्यामध्ये खंडोबाच्या तोंडामध्ये एक वाक्य कायम होतं आणि तो म्हणतो की हे आदिशक्तीच्या मनात काय चाललं ते मला कळत नाही, हे आदिशक्ती करवून घेते आहे. प्रत्येक वेळा ही आदिशक्ती करवून घेते. आता जी बाळूमामा सिरियल दाखवत आहेत त्याच्यामध्ये पण तेच कळलं. ती बाळूमामा पण म्हणतात त्या हरसिद्धनाथाला, आदिशक्तीच्या मनात काय चाललं आहे कोणाला कल्पना आहे, ती सगळं करून घेते आहे. दोघेजणं हसतात. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे जिथे जाल, जे जे ग्रंथ बघाल त्या त्या ग्रंथामध्ये या आदिशक्तीचं वर्णन हे येतंच. ही आदिशक्ती सगळ्यांच्याकडनं करवून घेते. ही ताम आद्या आहे, ती आदिशक्ती आहे. आणि तिला प्रार्थना केली की प्रसिद्ध जगदंबिके तू माझ्यावर कृपा कर आणि मनोमिलषितम देवी वरम देही ममोस्तुते. मनोमिलषितम देवी, माझ्या मनातले सगळे विकार दूर कर माते आणि मला वर दे. कोणता? तर तो तुझ्या प्राप्तीचा वर मला दे. तिची कृपा झाल्यानंतर ते स्वरूप आम्हाला कळतं. तिच्या प्राप्तीचा वर आम्हाला प्राप्त व्हावा अशा स्वरूपाची प्रार्थना जगदंबिकेला केलेली आहे. मी आपल्याला मुद्दामून हे सगळं नीट समजण्यासाठी आपण काय ऐकायचं येत्या 9 दिवसांमध्ये, काय समजून घ्यायचं या 9 दिवसांच्यामध्ये, आपण कोणाची जागरण करणार आहोत, नेमकं काय आहे, नुसतं देवी भागवत म्हणजे देवी भागवत आहे का, नेमकं काय आहे ते तत्त्व कळण्यासाठी हा सगळा सविस्तर 2 श्लोकांचा चिंतनाचा भाग सांगितला की आम्हाला सगळं नीट समजावून घ्यायचं आहे. आणि सगळ्यातून संसारामध्ये अडकलेले जीव कसे असतात, परमार्थामध्ये असलेले जीव कसे असतात, मोक्षमार्गाचे जीव कसे असतात, किंबहुना आराध्य जीव कसे असतात, आराधना करणारे जीव कसे असतात, हे सगळ्याचं चिंतन आम्हाला देवी भागवताच्या निमित्ताने करायचं आहे. थोडं भगवत चिंतन करूयात आणि मग भगवतीची पुढची कथा बघूयात. गोविंद राधे गोविंद, 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 राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे 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 गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, गोविंद 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 राधे 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 गोविंद, गोविंद गोविंद गोविंद, राधे राधे राधे, राधे राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद, गोविंद गोविंद गोविंद, राधे 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 गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे 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 गोविंद. महापुराणाला प्रारंभ करत असताना वेदव्यासांनी हे महापुराण सांगितलं आहे. हे सुरुवात करताना सांगितलं की नैमिषारण्य क्षेत्रामध्ये शौनक आधी 88,000 ऋषी ब्रह्मसत्र यज्ञ करत आहेत आणि त्या यज्ञामध्ये ते नाना तऱ्हेने मानवाच्या कल्याणाच्या हिताच्यासाठी म्हणून उपाययोजना करत आहेत. यज्ञही आहे, मानवीय कल्याण पण करत आहेत. आणि या यज्ञामध्ये सुतांचं आगमन होतं. सुतमुनी येतात आणि सुतमुनी आल्यानंतर त्यांचं अर्घ्यपाद्य वंदन पूजन केलं जातं आणि त्यांच्याकडून दिव्य असं श्रीमद भागवत श्रवण केलं जातं. त्यांच्या
भागवत श्रवणानंतर सगळ्या ऋषीमुनींना अत्यंत आनंद प्राप्त होतो. आणि नंतर ते ऋषीमुनी भागवत श्रवण केल्यानंतर काय ऐकायचं हा विचार चिंतन डोक्यामध्ये घेतात. आणि ऋषीमुनी म्हणतात की हे सुता, तू आम्हाला वेगवेगळी पुराणं सांगितलीस, भागवत पुराण सांगितलंस. पुराणामध्ये तीन प्रकारातून अर्थ सांगितला जातो आम्हाला माहिती आहे. हे अर्थवादाने भरलेली पुराणं असतात, ती हेतुपूर्ण आहेत. त्यात मुख्य म्हणजे वेदांत हा भाग आहे की जो अत्यंत सात्विक भाग आहे. त्याचबरोबर मीमांसा हा भाग आहे की जो तामस राजस असा भाग होतो मीमांसा. आणि तिसरा हेतुवादाचा पगडा असलेला न्यायशास्त्र जे आहे हा तामस भाग त्याच्यामध्ये येतो पुराणाच्यामध्ये. प्रत्येक वेदांच्या पुराणामध्ये काही ना काहीतरी वेदांनी सांगितलेलं दिव्य तत्व हे गोष्टीरूपामध्ये स्वरूपामध्ये समजावून सांगितलं जातं. हा त्या भागवतातला किंबहुना प्रत्येक पुराणातला एक सुंदर सात्विक भाग आहे. याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. दुसरं त्यामध्ये मीमांसा आहे. मीमांसा शब्दाचा अर्थ असा आहे की योग्य अयोग्याचं चिंतन त्याच्यामध्ये केलं जातं की हे केलं, हे करायला पाहिजे, हे करता कामा नाही आहे. योग्य अयोग्य पुष्कळ वेळा माणसं असं करतात, पण ते असं करता कामा नाही आहे. किंवा असं केलं पाहिजे, आग्रहाने केलं पाहिजे, आग्रहाने निक्षून असं करता कामा नाही आहे. बघा, सगळ्याची ती मीमांसा चिकित्सा आहे. सगळ्यांना जमतं असं नाही, पण तो एक सांगितलेला भाग आहे. उदाहरणार्थ मी आपल्याला एक सांगतो की आयुष्यभर देवाचं नाव घेतलं म्हणजे मरताना देवाचं नाव तोंडामध्ये येतं, हा सिद्धांत आहे. पण काही काही माणसं अशी असतात की ती कधी देवाचं नावच घेत नाही, नामस्मरण काय हात जोडत नाहीत, पण त्यांना मरण बाकी चांगलं येतं. शेवटची अवस्था उत्तम असते. त्यांच्या वेळेला अगदी 5, 10, 15, 20 हजार लोक माणसं अंत्ययात्रेला असतात. काय त्यांना असं काही मोठी गती मिळते की काय सांगता येत नाही की हे काय पुण्य केलं, काय केलं. हे नकळत त्यांच्या तोंडामधून शेवटी काहीतरी नाम येईल, हात जोडले जातील, काहीतरी कार्य घडतं आणि त्यांना ही गोष्ट प्राप्त होते. ही जी चिकित्सा आहे ही मीमांसा. असं काय झालं की ज्यामुळे त्यांना हा योग प्राप्त झाला. प्रत्येकजण आपापली मतं सांगतो आणि त्या मतानुसार वेगवेगळं. शेवटी एक सांगितलं जातं की शेवटी देवाला तोंडात आलं ना, मग आयुष्यभर किती पापं करा, तो सुटला. पण असं किती कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्याला हा योग प्राप्त होतो, बाकीचे कोट्यवधी लोक तर एकाच बाजून जात आहेत ना सगळीकडे दुःखाकडे. मग नेमकं काय आहे? मीमांसेमध्ये अनेक प्रकारची चर्चा असते. आणि तिसरा प्रकार जो आहे तो हेतुवादाचा पगडा असलेलं न्यायशास्त्र. हेतू सांगून त्यासाठी केलेला न्याय. तुम्ही चुकलात, तुम्ही बरोबर आहात, तुमचा हेतू बरोबर होता, तुमचा हेतू बरोबर नव्हता, एका विशिष्ट गोष्टीमध्ये अडकून पडलेलं ते न्यायशास्त्र ते तामस मानलं गेलं. प्रत्येक वेळा हे नियमात बसत नाही, मी हे करणार नाही, हे तीव्र गोष्टी झाल्या आणि त्या ह्याच्यामध्ये वादावादी होत राहते. तामस म्हणजे पुराणामध्ये तिन्ही गोष्टी आहेत, पण पुराणाची बाकीची काही लक्षणं पण असतात. त्याप्रमाणे जे कोणी पुराण श्रवण करतात ते विचारांचे धन प्राप्त करतात आणि आपोआपच अविचाराचा नाश करतात आणि मुक्ती मार्गाची प्राप्ती करून घेतात. हा सगळा आहे. तू आम्हाला अनेक प्रकारातून रसयुक्त पुराणं सांगितलीस, अनेक प्रकारातून तू आम्हाला दिव्य तत्त्व समजून सांगितलीस. हे सगळं तू आम्हाला सांगितलं, त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदून गेलेलो आहे. पण आता आमची इच्छा अशी आहे की तू आम्हाला असं काहीतरी सांग की जे आम्ही श्रवण केल्यामुळे आम्हाला आत्मशक्तीचा लाभ अनायासा सहजगत्या आम्हाला प्राप्त होणार आहे. आम्ही ती आत्मशक्ती आम्हाला प्राप्त होईल. आणि त्यावेळेला आत्मशक्ती प्राप्त होण्यासाठी म्हणून त्यांनी प्रार्थना केली. ते म्हणतात की विना ज्ञानेन सर्वज्ञ नैव मुक्तः कदाचन भ्रमतां कालचक्रेत्र नराणां त्रिगुणात्मके अतः सर्व रसोपेदं पुण्यं भागवतं वद पावनं मुक्तिदं गुह्यं मुमुक्षूणां सदा प्रियम्. आम्हाला असं सांग की ज्याच्या योगाने मुमुक्षू तत्काळ मुक्त होईल, सगळ्या गुणातून होईल. असं आम्हाला तू ते श्री भगवतीचं महात्म्य पुराण सांग की सर्व रसाने युक्त असलेलं त्या भगवतीचं चरित्र आम्हाला सांग. ज्याला वर्णन केलं, विचारणा केली भगवतीचं चरित्राविषयी,
सुतांना मोठा आनंद झाला आणि सुत जे आहेत ते अत्यंत प्रेमाने शौनकादी ऋषींना आता भगवतीचं स्वरूप जे आहे ते समजावून सांगतात. श्रुतीमध्ये जिला विद्या म्हटलं जातं किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये जिला आद्या म्हटलं जातं, ती नेमकी कोण आहे, कुठं राहते हे तुम्हाला आधी मी सांगतो. ती नेमकी कोण आहे, तर ती संसाररूप बंधन तोडण्यात निपुण आहे. आणि ती राहते कुठे, तर ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्येच राहते आणि तिला जागवावं लागतं. नुसतं जगदंब म्हणून चालणार नाही, तर जगदंब उदयोस्तु हा भाव आला पाहिजे. उदयोस्तु, उदयोस्तु म्हणजे काय, पुष्कळ जणं उदयोस्तु 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 म्हणतात. तो उदयोस्तु म्हणजे काय, कशाचा उदय व्हावा, सूर्याचा, जगदंबिकेचा, तिथं आहेच आहे. मग उदयोस्तु म्हणजे काय, ते अंतःकरणाला, आतल्या शक्तीला जागे घ्यायचे. ती आतली शक्ती एकदा जागी झाली ना की मग आम्हाला कशाचीही भीती नाही. ती आतली शक्ती जागी झाली पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे की नेमकं काय करायचं आहे आणि काय केलं पाहिजे, काय केल्याने काय होतं हे आम्हाला कळलं पाहिजे. एक नवीन सूनबाई होत्या आणि त्या नवीन सूनबाईनं सांगितलं सासूबाईने की तुला बासुंदी करता येते का गं. तिने सरळ सांगितलं की सासूबाई मला बासुंदी करता येत नाही, पण मी करताना पाहिलेली आहे. म्हणजे कुठं पाहिली, पण माझ्या आई एकदा बासुंदी करत होती बघितली. तर म्हणजे काय केलं, म्हणजे काय नाही, म्हणे निर्लेपचं एक भांडं घेतलं मोठं पॅन, त्यात तिने दूध टाकलं आणि ते दूध तिने हळूहळू आटवलं आणि बासुंदी तयार केली. आणि नंतर त्यात जायफळ लावलं, वेलचीची पूड टाकली, थोडे केशराच्या काड्या टाकल्या आणि नंतर ना माझ्या आईने त्या थोडासा पेढा पण लावलेला, असं थोडं थोडं मला आठवतं आहे. छान बासुंदी तयार केली होती. तर म्हणे तुला कळलं ती गोष्ट बरोबर आहे, मग तू बासुंदी करशील का. पण मी प्रयत्न करून बघते. हां कर, चुकलं तर मी आहे सांगायला. सासू चांगली आहे आणि तिने बासुंदी करायला सुनबाईला सांगितलं. सुनबाईने छान सुंदर असं मोठं निर्लेपचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये चांगलं 3, 4, 5 लिटर दूध टाकलं. भरपूर माणसं 10 लिटर टाकलं म्हणाल काय हरकत आहे आपल्याला. दूध टाकलं आणि त्याच्यानंतर तिथं बसली, लाकडी उलटणं घेऊन हलवत हलवत बसली. त्यावेळेला दूध पहिलं गरम होईपर्यंत तिला सासूने काय उठ म्हटली नाही. चांगलं तर उकळी आली. दूध उकळल्यानंतर वैशिष्ट्य असतं की दूध गरम झाल्यानंतर उतू जातं. पण उतू जाणाऱ्या दुधाला जर गप्प केलं ना तर मग ते उतू जात नाही, मग ते उकळायला लागतं. बासुंदीचं मर्म हेच आहे की उतू जाऊ द्यायचं नाही, उकळू द्यायचं आहे. बासुंदीतलं रहस्य काय आहे, तर उतू जाऊ द्यायचं नाही, तर उकळायचं आहे. उतू केव्हा जातं माहिती आहे का, माणसाला जरा ज्ञान झालं की तो असा वरती 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 येतो, फुगतो आणि वरती आल्यानंतर तो उताला जातो. मग त्याला काय करायचं, लाकडाने म्हणजे ते रवी टाकून किंवा ते लाकडी डाव टाकून त्याला हलवायचं आहे. म्हणजे वरती आलेला अहंकार जरा दाबून टाकायचा आहे. एकदा दोनदा त्याला हलवलं की मग त्याच्यानंतर ते उतू जायची भीती नसते, ते फक्त उकळायला लागतं. मग किती का दूध कुठलंही असं, म्हशीचं असो गाईचं असो, ते मग उतू जात नाही. आणि ते लागू नये आणि नीट उकळावं म्हणून अजून एक गोष्ट करावी लागते. लागू नये म्हणून हलवावं लागतं सारखं, आणि उतू जाऊ नये, पुन्हा त्याला कड येऊ नये म्हणून एखादी चिनी मातीची बशी म्हणा किंवा काहीतरी त्यात वस्तू टाकावी लागते आतमध्ये दुधामध्ये, ते छान तयार होते. सुनबाईंना सांगितलं, सुनबाई बासुंदी करायला लागल्या. ते हलवत आहेत, बघतायत. सुनबाईंना सासूबाईंनी सांगितलं, एक काम कर, जी भांड्याच्या कडेकडेला साय आली आहे ना ती त्याच चमच्याने खरडून घे आणि ती दुधामध्ये मिसळ, म्हणजे बासुंदी लवकर आणि घट्ट छान होईल. तिने सुरू केलं, आजूबाजूने खरडायचं, आत टाकायचं, ती बासुंदी छान उकळू द्यायची. तिला छान हळूहळू गुलाबी रंग येऊ लागला, केशरी रंग येऊ लागला. आनंद झाला. सासू म्हटली, खूप छान, एकदम बरोबर चाललं आहे तुझं. आता काळजी आहे कधी फक्त खाली लागू द्यायचं नाही, नाहीतर जरा जरी खाली लागली तर अख्खी बासुंदी वाया जाते. बरं, या संसारामध्ये जरा जरी लागलं तरी अख्खा जीव वाया जातो. तू काय जाऊ देऊ नको, लागू देऊ नको. ती आपली हलवत बसली, ती करत बसली. त्याच्यानंतर ती छान घट्ट तयार झाल्यानंतर सासूला म्हटली, आता याच्यामध्ये केशर टाकू का. म्हणजे असं टाकायचं नाही, एका वाटीमध्ये दुधात एक वाटी घे, त्यात थोडंसं दूध घाल, त्यात केशर टाक, ते आधी विरघळवून घे, मग ती बासुंदीत टाक.
मग त्याच्याबरोबर जायफळ पण तसंच टाक. तसंच त्याच्यामध्ये वेलची पण टाक. एका वाटीमध्ये घे आधी, सरळ भस्कन त्याच्यावर टाकू नकोस. तिने एका वाटीमध्ये बाऊलमध्ये दूध घेतलं, त्यात केशर, जायफळ आणि सुंदर अशी वेलची पावडर तिने टाकली. छान ते एकत्र करून घेतलं आणि ती ओतून टाकणार. तेवढा सासू म्हणजे 1 मिनिट थांब, एक महत्त्वाची गोष्ट राहिली सुनबाई. कोणती? म्हणे बासुंदी घट्ट झाली का? म्हणे होत आली. मग तू सगळं झालं पण साखर टाकलीस का? कारण साखर हा बासुंदीचा प्राण आहे. ती गोडी आलीच पाहिजे. मग ती गोडी आणलीस का? तो म्हणे मग किती साखर टाकायची? म्हणे हे बघ, तुझ्या नवऱ्याला फिकी साखर लागते, फिकी बासुंदी लागते. तुझ्या सासऱ्यांना बाकी गोड लागते. मला कशीही चालते, कारण मला दोन्ही सवय झाल्यात, गोड खायची पण म्हणजे आणि कमी गोड खायची पण. तुला कशी लागते? ती म्हणते सासूबाई मला गोड आवडते. गोड आवडते ना, मग किती साखर टाकशील? मग तुम्ही सांगा ना. म्हणजे तुझा अंदाज काय आहे? ती म्हणे श्रीखंडाला म्हणे मी एका शेराला 1 शेर टाकत होते साखर. मग आता 1 लिटरला 1 किलो साखर टाकू का मी? म्हणजे 3 लिटर दूध घेतलं होतं म्हणजे 3 किलो साखर टाकायची. ती म्हणे नाही, हा पाक होईल, तसं नाही करायचं. मग किती घ्यायची? मग सासूने तिला फार छान समजून सांगितलं. ती म्हटली की याला 10वा भाग घ्यायचा असतो नेहमी. 10 भाग बाजूला गेले की 11वी बासुंदी तयार होते. 10 भाग म्हणजे दशेंद्रिय, त्यांना बाजूला काढा म्हणजे 11वं मन तयार होतं. म्हणजे 10वा भाग साखर लावायची. मग तिने सांगितल्याप्रमाणे मग 1 किलोला 100 ग्रॅम जास्तीत जास्त साखर लागते, जास्त लावायची नाही. मग 3 किलो होते ना, मग 300 ग्रॅम एवढी पण घेऊन थोडी कमीच कर. ती साखर घेतली आणि साखर दुधात टाकली आणि म्हणते सासूबाई काहीतरी चुकलं. म्हणजे काय झालं? म्हणे दूध पुन्हा पातळ झालं. वैशिष्ट्य आहे की ज्याच्याशिवाय अपूर्ण आहे ते जवळ आल्यानंतर पुन्हा पातळ होतं. संसारात नेमका हाच गोंधळ आहे की ज्याशिवाय आपण अपूर्ण, त्याला जर नाही टाकलं तर परिपूर्णता नाही, आणि जर टाकलं तर परत संसार हा पातळ होतो. सासूबाई म्हटल्या की मी साखर तोपर्यंत मिसळलेली नाही दुधात पूर्ण, तोपर्यंत ती पातळ राहते. एकदा का आतल्या दुधामध्ये साखरेचा चटका बसून आत पाक तयार व्हायला लागला की आपोआप ती बासुंदी घट्ट होणार. तू काळजी करू नको. मग 2-5 मिनटं तिने उकळलं फक्त. आता घाबरू नकोस, उतरवून ठेव सरळ, जरा गार होऊ दे. आणि जरा गार झाल्यानंतर थोडी कोंबट असताना आता तू तयार केलेलंच ना ते सगळं, केशर, जायफळ आणि वेलचीची पूड, ते बाऊल तयार केलं आहे ना, तो आता याच्यामध्ये ओत, हलव सगळं एकत्र. म्हणजे उकळ्या नाही आणची की त्याच्यानंतर. सासूबाई म्हटलं काही लोक असतात की हे टाकल्यानंतर उकळतात, पण शहाणा माणूस हे टाकल्यानंतर उकळत नाही. आपल्याला नेमकं कळत नाही की कुठं ताणायचं आणि कुठं सोडून द्यायचं. काही लोक संसारामध्ये खूप ताणून ठेवतात आणि काही लोक ढिले सोडतात. ही जगदंबिका आम्हाला ती शिकवते काय करायचं ते. मग ते टाकून हलव, सगळ्या व्यवस्थित होणार आहे, काही काळजी करू नको. आणि सगळ्यात शेवटी गार होत आल्यानंतर पेढा लाव, कारण पेढा आधी लावला तर दूध फाटायची शक्यता जास्त असते. मग ही तयार केलेली बासुंदी गार कर आणि मग गार केल्यानंतर जर आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेव, नाही तर साध्या पाण्यामध्ये ठेव. गार झाल्यानंतर सगळ्यांच्या पानामध्ये वाढ, खायला फार छान लागते. हे जे तत्त्व आहे ना, हे तत्त्व हे देवी भागवतातलं परमतत्त्व आहे. आपल्या स्वरूपाला तुम्ही आधी उकळा, त्याला कळसणी घ्या, त्याला परिपूर्ण परीक्षा करा. भगवतीचं नामरूपी गोडवा त्याच्यामध्ये मिसळा. संसारामधल्या काही चांगल्या गोष्टी पण त्याच्यामध्ये नंतर शांत गार झाल्यानंतर टाका. जी तयार होते ना ती बासुंदी. हे परमतत्त्व समजण्यासाठी सांगतात की श्रुतीमध्ये जिला विद्या म्हटलं जातं ती आद्यशक्ती जी आहे ती अंतःकरणात राहते. ही नेमकं काय काम करते तर संसार बंधन तोडण्याचं नेमकं काम करते. ही नेमकं काय काम करते तर संसार बंधन तोडण्याचं ही काम करते. 6वा श्लोक वाचा. ब्रह्मासुत्याच्याखिलमेत दीति प्रसिद्धं पौराणिकैश्चकथितं खलु वेदविद्भिः विष्णोस्तु नाभिकमले किल तस्य जन्म तैरुक्तमेव सृजते नहि स्वतंत्रः. हिने खेळ कसा केला माहिती आहे? हिने आपल्या प्रेरणेने विष्णूला तयार केलं. विष्णूकडनं काम करून घ्यायचं, पण विष्णूंनी स्वतः काम करू दिलं नाही. विष्णूच्या नाभीतून कमळ उत्पन्न केलं, त्याला आतली 7 कमळं वरती दाखवली, त्यातून ब्रह्मतत्व तयार केलं.
ते ब्रह्म प्रकट केलं आणि त्या कमळामध्ये प्रकट झालेल्या ब्रह्माकडून जर सृष्टी तयार झाली तर ती सृष्टी कधीच दोषास्पद नसते, अशी सृष्टीनंतर तयार केली. म्हणजे मूळ तत्वामध्ये कुठेही दोष नाही, निर्दोष तत्व हे ब्रह्मांडाचं तयार केलं. आधी उत्पन्न केलं विष्णूला, सत्वाला, नंतर उत्पन्न केलं कमळाला. आपलंच हेच मणिपूर चक्रातून पुढे येऊन त्या दिव्य चक्रामध्ये ब्रह्मतत्वाला म्हणजे पुन्हा 4 पाकळ्याच्या तत्वाला प्रकट करवलं आणि ते प्रकट केल्यानंतर त्याच्याद्वारा या सृष्टीची रचना केली. हे सगळं जे आहे ना, ही सर्व करणारी जी जगदंबिका ती मग सृष्टी उत्पन्न करते आणि सृष्टीमध्ये ती लीला खेळते. हाच तिचा नेमका सारीपाठ आहे. ह्या भगवतीला आम्ही शरण आलो, आम्ही नमस्कार करतो असं म्हणून आधी त्या भगवतीची चरणवंदना केली सुतांनी. आणि मग सांगितलं की या पवित्र महाभागवत पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत, इतकंच काय 12 स्कंद आहेत आणि 318 अध्याय आहेत. याच्याद्वारा हे संपूर्ण दिव्यतत्व सांगितलं. हे 5 लक्षणांनी युक्त असं भागवत आहे की ज्याच्यामध्ये सर्ग आणि विसर्ग सृष्टीची रचना सांगितली आहे. त्याचबरोबर आम्हाला चंद्र आणि सूर्याचा वंश सांगितला, कालाचं परिमाण मोजणारं मन्वंतरांचं वर्णन करून सांगितलं आणि 5वं जे आहे ते 5वं भगवतीचं मोक्षतत्व समजावून सांगितलं. अशा 5 तत्वातून हे संपूर्ण भागवताची रचना सांगितली गेली. हे जे काही आहे हे सगळं नैमिषारण्यामध्ये आम्हाला मिळतं आहे, कारण नैमिषारण्यामध्ये ब्रह्मदेवानी पाठवलेलं रथाचं चाक निमी त्याची जी आरी जिथे गळून पडली ते नैमिषारण्य, नैमिष क्षेत्र, इथे बसून आपण हे सगळं समजून घेऊयात आणि इथे बसून आपण त्या सगळ्याचा आनंद घेऊयात. दिव्य स्वरूप समजून सांगितलं आणि या दिव्यतत्वातून जगदंबिकेचं यथार्थ वर्णन करायला सुरुवात करतात सूतमुनी. आपण प्रस्तावनेपर्यंत येऊन थांबलेलो आहोत. सुरुवात करायची देवी भागवताला. आता सकाळ सत्राची वेळ परिपूर्ण झाली. इथे आपल्याला नाईलाजाने का होईना पण थांबणं भाग आहे. दुपार सत्रामध्ये किती वाजता जमायचं? दुपारी काय ठरलं आहे? 4 वाजता सांगितले. बरं, मग दुपारी बरोबर 4 वाजता आपण सगळे इथे उपस्थित होऊयात आणि कथेला प्रारंभ करू. ही सुरुवात असल्याकारणामुळे जरा आपल्याला काय विषय आहे तो कळण्यासाठी म्हणून विस्तृत करण्याचा प्रयत्न केला आणि प्रस्तावना सांगितली. दुपार सत्रापासून देवी भागवतातल्या या परमतत्वाला आपण प्रारंभ करूयात. झालेली सेवा शिवशक्ती रूपा जगदंबिकेच्या चरणी अर्पण करून मग वाणीला विश्राम देतो. जगदंबार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मधुसूदन महाराज की जय. सर्व संतन की जय. जगदंबा माता की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण. माझी विनंती आहे की कथेच्या कालखंडामध्ये मी कोणालाही नमस्कार करू देत नाही, तर ते जे नियमित नियम आहे तो सगळ्यांनी पाळा. आता आपण एकमेकांना भेटल्यानंतर नुसते हात जोडून जय श्री कृष्ण म्हणून का नमस्कार करूयात, पण नमस्काराला कृपया कोणी पुढे येऊ नये, माझी प्रेमाची विनंती. जय श्री कृष्ण.